आता अनिल देशमुख साहेबांना सोपा एक मार्ग होता की महायुतीमध्ये जायचं नाही तर सत्तेत जायचं, पण त्यांनी विचाराला निवडलं. त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. त्याच्याचबरोबर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं. आता याच्यात अनेक असे नेते आहेत, नुसती जेलचं नाव ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत, नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत. पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जे काही आपण विदर्भाचे जे लोक असतात एकदम लढणारी, तशी ताकद तिथं जाणवते. आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील, जेलमध्ये जायला घाबरले नसतील, अन्यायाच्या विरोधात ते लढले, मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो, महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीला 2014 नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं, द्वेषाचं राजकारण केलं, समाजामध्ये तेढ निर्माण केला, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केला, असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथं उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल, तर आम्हीसुद्धा त्याला पाठिंबा देतो.